मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आमच्या चॅनलवरून तुमचं स्वागत करतो आणि आज मी तुमच्यासमोर एक अपडेट आणणार आहे, जी आहे संजय गांधी निराधार योजनेसंबंधीची। आणि आजची अपडेट अशी आहे मित्रांनो, की तुम्हाला सक्तीने जो फॉर्म दिव्यांग विभागाकडून दिला गेलेला आहे, दिव्यांग पोर्टलवर दिला गेलेला आहे, तो फॉर्म तुम्हाला 1 तारखेच्या अगोदर भरायचेच आहे मित्रांनो। कारण मी पुन्हा तुम्हाला तो GR दाखवणार आहे आता, ज्या GRमध्ये स्पष्ट रीतीने नमूद आहे मित्रांनो, की सरकारचे असे आदेश आहेत, असे ऑर्डर आहेत, की तुम्ही लवकरात लवकर तातडीने दिव्यांग विभागाला त्यांनी असं ऑर्डर दिला आहे, की तातडीने तुम्ही पेन्शन वाटप करा। पण महत्त्वाची माहिती अशी आहे मित्रांनो, पेन्शन त्याच व्यक्तीपर्यंत जाणार आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन त्या दिव्यांग पोर्टलवर केलेलं आहे। म्हणून तर इतक्या लवकर दिव्यांग पोर्टल सुरू पण झालं। विचार करा, मार्च एंडिंग येत आहे, फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि सरकारने दिव्यांग पोर्टल पण दिला, GR पण दिला आणि दिव्यांगांसाठी एक मंत्रालय पण दिला। विचार करून बघा की सरकारने का बरं दिला। आणि आज मला अशी माहिती मिळाली मित्रांनो, की तुम्हाला सक्तीने तो फॉर्म लवकरात लवकर ह्या महिन्यातच लवकरात लवकर भरायचा आहे। कारण जोही व्यक्ती जो दिव्यांग असूनसुद्धा ज्याने फॉर्म भरलेला नाही आहे, कारण समोरच्या आता व्हिडिओमध्ये थोड्याच वेळात मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, की फॉर्म भरायचं कसा पूर्ण प्रोसिजर सांगणार आहे, फॉर्म भरून दाखवणार पण आहे। पण मी तुम्हाला आत्ता सांगतो, पेन्शनविषयी हा व्हिडिओ आहे म्हणून तुम्हाला सांगतो, की दिव्यांग पेन्शन जी मार्च महिन्यामध्ये तुम्हाला 6 पर्यंत मिळणार आहे, ती त्याच व्यक्तीला मिळणार आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्या दिव्यांगांनी फॉर्म भरलेला आहे। कारण अशाच लोकांची लिस्ट ते लोक बनवतील मित्रांनो, यादीनुसारच ते लोक पेमेंट करतील। कारण तुमच्या यादीत जर नावच जर नाही दिसलं त्यांना, तर ते लोक कसे करतील। म्हणून लवकरात लवकर जे लोक दिव्यांग तुमच्या रिलेशनमध्ये असतील, तुमच्या ओळखीचे असतील किंवा तुम्ही असाल, तुमच्या घरून असतील, त्यांना लवकरात लवकर मोबाईल घ्या आणि तो फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या। मी थोड्या वेळात आणखीन एक व्हिडिओ टाकणार आहे, की फॉर्म कसा भरायचा प्रत्येकाला करायचा आहे। प्ले स्टोअरवर जाऊन तो ॲप डाउनलोड करायचा आहे, दिव्यांग सहायता म्हणून तो ॲप आहे मित्रांनो। आणि त्या दिव्यांग पोर्टलला तुम्ही डाउनलोड करून काय करायचं आहे, त्याच्यामध्ये फॉर्म भरायचं आहे, जेणेकरून तुमची मार्चची पेन्शन अटकली नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट मी सांगतो, तुमच्या जर KYC नाही झालं असेल, बँकेत करून घ्या। तुमचा आधार अपडेट नसेल तर बँकेत जाऊन आधार केंद्रामध्ये जाऊन करून घ्या, किंवा लाईफ सर्टिफिकेट नाही भरलं असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन भरून घ्या। UDID कार्ड तो अपडेट करून घ्या मित्रांनो, कारण अडचण होऊ शकते एप्रिल महिन्यापासून। कारण सरकारचे तातडीचे निर्देश आहेत असे त्या पोर्टलप्रमाणे, त्या GR प्रमाणे, की लवकरात लवकर दिव्यांगांची पेन्शन वाटप करा म्हणून त्यांचे निर्देश आहेत। आणि हे सगळं अधिवेशन अगोदर होईलच, आर्थिक अधिवेशन जे येणार आहे तुम्हाला माहीत आहे, तर त्या अगोदर झालंच पाहिजे तुमचं फॉर्म भरणं। प्रत्येकांना सांगा, शेअर करा व्हिडिओ, आणि प्रत्येकांना सांगा की हा फॉर्म भरणं खूप आवश्यक आहे। असंच नाही दिलं गव्हर्नमेंटने की तुम्ही ठेवा केव्हाही भरायचं, तुम्हाला आत्ताच फॉर्म भरायचा, लवकरात लवकर। फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ मी आता पुन्हा टाकणार आहे, म्हणून तुम्ही तयारी करा आणि लोकांना शेअर करा की तुम्हाला फॉर्म भरायचंच आहे। कारण तो फॉर्म आताही नेटवर आहे, इंटरनेटवर गुगलवर तुम्ही सर्च करू शकता, किंवा प्ले स्टोअरवर तुम्ही दिव्यांग सहायता पोर्टल म्हणून आहे, त्याला तुम्ही डाउनलोड करू शकता। ओके, जे लोक फॉर्म भरतील त्याच दिव्यांगांना पेन्शन मिळणार आहे, ही तातडीची सूचना आहे मित्रांनो। म्हणून माझी सूचना ऐका आणि फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी। कारण 6 तारखेला तुमची पेन्शन येणार आहे, पण त्याच लोकांपर्यंत पेन्शन येऊ शकते ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे। जर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि शेअर नक्कीच करा आणि कॉमेंट नक्कीच करा। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी। गॉड ब्लेस यू।